नमस्कार मंडळींनो, मी सोनाली तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आलेच आहे तर पूर्ण ऐकून जा व असेच आमच्या चॅनलला जोडून राहा, फॉलो करत राहा. स्त्री म्हणजे काय, जसं की हृदयाला स्पर्श होणारं उदाहरण देणार आहे. एका घरात अनुराधा नावाची स्त्री राहत होती. तिचं वय फारसं नाही, पण तिचा अनुभव प्रत्येक घराच्या कोपऱ्यात दिसायचा. ती सकाळी सर्वात आधी उठायची. देवपूजा, स्वयंपाक, मुलांचे डबे, नवऱ्याचे कपडे, सासू सासऱ्याच्या गरजा सर्व काही एकट्याने हसमुखाने करत राहायचे. तिच्या हातून होणारा स्वयंपाक म्हणजे प्रेमाचे, काळजीचं आणि संस्काराचं मिश्रण असायचं. रोज जेवताना सर्वांना आधी जेवायला द्यायचं. आईच्या हातचं जेवण म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद असं वाटायचं. ती बहीण होती, भावासाठी रक्षाबंधनाचं नातं जपणारी, त्याचं दुःख ऐकणारी. ती बायको होती, नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ती सून होती, सासरचं घर स्वतःचं मानणारी. ती आई होती, प्रत्येक क्षणाला मुलामध्ये प्रेम ओतणारी. घरामध्ये कोणाला चेहरा उतरलेला असला तर त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असे व त्यांना हसमुखाने बोलत असे. तिला कोणी काही विचारत नाही. एवढे सर्व घरामधले कामं करून तू थोडी थकत असेल म्हणून एक दिवस मुलाने विचारलं, आई तू एवढं कसं करत राहते, तू थकत नाही का? आई हसून म्हणाली, तुमचं प्रेम मला दररोज नवीन ऊर्जा देते. जे मी घरामध्ये जेवण बनवते ते तुम्ही उत्साहाने व आवडीने खाता, संपलं तर अजून मागतात, त्यातच मला खूप आनंद वाटते. जेवण आज खूप छान होतं असं म्हटलं तर मला पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी करावंसं वाटते. स्त्री म्हणजे फक्त व्यक्ती नाही, ती भावाची माया आणि प्रत्येक घराला आवरून नेणारी ती स्त्री असते. स्त्री ही सर्व दुःखासुखात आणि प्रत्येक क्षणाला पाठीशी उभी राहणारी आणि प्रत्येक घराला घरपण देणारी म्हणजे स्त्री आहे. घरामध्ये स्त्री म्हणजे लक्ष्मीचं रूप असते. तिच्यामुळेच तर घरामध्ये धन, संपत्ती, वैभव आणि लक्ष्मी राहत असते. स्त्री म्हणजे प्रत्येक घरामध्ये खांबाप्रमाणे उभी राहणारी आणि प्रत्येकाचं दुःख वाटून घेणारी असते. स्त्री हे प्रत्यक्षात स्वतःसाठी नाही पण आपल्या संसारासाठी नुसती धडपड करत असते. स्त्री आनंदाने, उत्साहाने स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. माझा व्हिडिओ जे स्त्रिया ऐकत असेल त्या पण आपला संसार कष्टाने व आनंदाने जगत असतात. असंच आनंदात राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करून जोडून राहा. हा मँगो जाम चवीला खूपच छान झाला. जसं की स्त्री ज्याप्रमाणे गोड राहते त्याप्रमाणे हा मँगो जाम पण गोड आहे. भेटू उद्या. बाय.